देशामध्ये सीएए कायदा लागू झालाय। लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला। सीएए अर्थात सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट देशभरात लागू करण्यात आलाय। सीएए ची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली। नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये 3 देशांमध्ये अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे। पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याबाबत हा कायदा आहे। तर सीएए 2019 अंतर्गत पात्र असलेल्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। केंद्राकडून ऑनलाईन अर्जासाठी वेब पोर्टलची माहिती देण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं। सीएए म्हणजे नेमकं काय आहे? सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट अर्थात सीएए अफगाण, बांगलादेश आणि पाकमधील विशिष्ट धर्मीय स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद यामध्ये आहे। स्थलांतरित हिंदू, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी धर्मियांचा समावेश यामध्ये करण्यात आलाय। सुधारित सीएए कायद्यात मुस्लिमांना वगळण्यात आलंय। नागरिकत्व कायदा 1955 मध्ये 2019 मध्ये मोठे बदल करण्यात आले। विशिष्ट धर्मियांना 6 वर्षात जलदगती भारतीय नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली। स्थलांतरितांसाठी निवासाची अट 11 वरून 5 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।